अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तेजोनजी मोरे दादा तर अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवेकरांच्या हृदयस्थानी असणाऱ्या परमपूज्य गुरु माऊलींना तिवार वंदन, तिन्ही गुरुपुत्रांना विनम्र अभिवादन, जमलेल्या सर्व भाविक भक्त सेवेकरी यांना श्री स्वामी समर्थ। आज श्रीराम नवमी राम जन्मोत्सव दुपारी 12:39 या वेळेला आपण जन्म साजरा केलेला आहे। मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, रामाचं जेवढं आपण कौतुक करेल किंवा रामाचं जेवढं आपण बोलेल तेवढं कमीच आहे। रामरक्षा जी आता आपण आरती झाल्यानंतर घेतली, रामरक्षा म्हणल्याने काय होतं? रामरक्षा पहिले 10 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक अवयवाचं उच्चारण केलेलं आहे। त्या रोज कमीत कमी आपण ते 10 श्लोक तरी घेतले पाहिजे। आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचं त्याच्यामध्ये उच्चार आहे, त्यामुळे आपल्या शरीराचं संरक्षण होतं। रामरक्षा रोज वाचल्याने आपल्याला आंतरिक आणि मानसिक समाधान मिळतं। आणि वैज्ञानिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर राम राम म्हटल्यानंतर आपली जी जीभ आहे ती वरच्या ह्याला लागती ताळूला, आणि त्याच्यामुळे आपले जे डोक्याचे जे स्पंदन आहेत ते जागृत होतात आणि त्यामुळे आपल्याला आंतरिक, मानसिक आणि शारीरिक समाधान लाभतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं। त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला जमेल तर आपण रामरक्षा रोज 10 श्लोक तरी कमीत कमी घ्यावे, पूर्ण घेतली तरी उत्तमच आहे। आणि अजून आपल्या आता पुढे येणारा आपला बॅटरी चार्ज करण्याचा दिवस। बॅटरी चार्ज आपले आता 6 महिने झाले आपली बॅटरी रिचार्ज करायची थांबली आहे। आता आपण मोबाईलला रिचार्ज तर लगेच करू शकतो, पण आपल्या मनाला रिचार्ज करण्यासाठी महाराजांचा पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह 9 तारखेपासून ते 9 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान आपला स्वामी पुण्यतिथी निमित्त नाम जप यज्ञ सप्ताह होणार आहे। त्यासाठी आपण खाली रजिस्टर ठेवलेला आहे, त्यामध्ये गुरुचरित्रासाठी नाव नोंदणी चालू केलेली आहे आपण। आणि आज आपण संध्याकाळपर्यंत प्रहर सेवा त्याचं पण आपले अपडेट होईल मोबाईलवर, तर प्रत्येकाने प्रहर सेवेला पण जास्तीत जास्त संख्येने आपण नावं द्यायचे। महाराजांचे 3 प्रकारे 24 तास प्रहर मध्ये 24 तास, सप्त्यामध्ये 24 तास महाराजांचं नामस्मरण आपल्या इथे चालू असतं। विना स्वामी समर्थ जप, स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे तिन्ही आपल्या दरबारामध्ये एकदम वन टाइम चालू असतात। तर आपल्याला ही एक नामी संधी उपलब्ध झालेली आहे। आपण या सेवेसाठी बरेच वेळा असं होतं की आता आपण कोणाचं लग्न आहे, आता मला जमणार नाही, असं बरेच वेळा आपल्याला त्या गोष्टी होतात। पण म्हणजे महाराजांचं असं हे की तू मेरे काम पे, तू मेरे धाम पे, तो मैं तेरे काम पे। जर आपण महाराजांच्या धामावर आलो तर महाराज आपलं काम करतील, हे लक्षात ठेवायचंय। आणि आता आपण एवढं सगळं बघतो, युद्धजन्य परिस्थिती एवढी वाढलेली आहे। माऊली कोण आहेत? गुरु माऊली। आता नवीन बऱ्याच जणांना आम्ही प्रत्येक वेळेस माऊली, गुरु माऊली हा शब्द वापरतो, पण हे काय बोलतो ते हे नवीन माणसाला कळत नाही। कोण माऊली? आपला गुरु, आपले जे गुरु आहेत, गुरु वाक्य हे कामधेनू असतं। गुरुनी जर आपल्या मुखातनं जो शब्द काढला, देवापेक्षा पण गुरु आपल्याला आपलं काम करतात, हे लक्षात ठेवायचं। जेव्हा आपण गुरुला शरण जाऊ तेव्हा देवांना आपलं काम करावंच लागतं। त्याच्यामुळे गुरु माऊलींनी आपल्याला आता जवळजवळ युद्ध चालू झाल्यापासून 3-4 दिवसानंतर लगेच आपल्याला दुर्गा सप्तशती या पाठ, प्रत्येक गिरा मंत्र तुम्ही कुठं जरी गेले तरी तुम्हाला ही सेवा कुणी सांगणार नाही। कुणाकडे जावा, ज्योतिषाकडे जावा, कुठल्या बाबांकडे जावा, कुणाकडे जावा, आता युद्धजन्य परिस्थिती आहे, आमच्यापर्यंत ती जळ पोहोचली नाही पाहिजे तर आम्ही काय करायचं, हे तुम्हाला याचं उत्तर कुणीही देणार नाही। फक्त आपला दिंडोरी प्रणत स्वामी समर्थ जो मार्ग आहे
त्या मार्गामध्येच या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. म्हणून आपण नाव देतानाच असं दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ मठ वगैरे किंवा मंदिर असं नाहीये. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र म्हणजे केंद्रबिंदू जे आपल्याला एकमेकांना जोडतात असं म्हणून आपण त्याला दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्र असं नाव दिलेलं आहे. त्यामुळं माऊलींनी तेव्हापासून आपल्याला आतापर्यंत युद्धजन्य परिस्थितीचा प्रभाव जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोहोचू नये, आपल्याला त्याची झळ लागू नये, त्यासाठी त्या दिवशीपासून प्रत्येक गिरा मंत्र म्हणून दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन सांगितलेलं आहे. बरेच जण रोज फक्त 10, 20, 25 जण असतात. जे बाकीचे काय करतात, आपण जेव्हा वारंवार ग्रुपवर मेसेज टाकतो की आपण या सेवेला हजर राहा, जेव्हा आपण एकाची शक्ती आणि 100 पटीने जी शक्ती होती तेव्हा एकीचे बळ आपण म्हणतो का नाही, जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन सेवा करू तेव्हा ते लवकरात लवकर थांबणार आहे. त्याची तीव्रता आपल्यापर्यंत येणार नाहीये. तुम्हाला केंद्रात पण यायला जमलं नाही तर तुम्ही घरी पण दुर्गा सप्तशती पाठ वाचला, प्रत्येक गिरा मंत्र आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे. तुम्हाला जरी केंद्रात यायला जमत नसलं काही कारणास्तव तर तुम्ही घरी पाठ करा, त्याच्या आम्हाला नोंद करा इथं केंद्रात येऊन की बाबा आमचे एवढे एवढे पाठ झालेले. आपण सगळ्यांनी जर देश कल्याण समाज कल्याण जर केलं तरच आपण माणूस म्हणून कुठेतरी हे होऊ शकतो. त्याच्यामुळे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय, माणुसकी हा आपला पहिला धर्म आहे. सामाजिक कार्य करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. प्रपंच तर आपण 24 तास 12 महिने तेच असतं आपल्या मागं. प्रपंच आपण सारखंच करत राहतो, पण प्रपंचामधून परमार्थाला वेळ काढणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने जेव्हा वेळोवेळी आपण ग्रुपवर जेव्हा मेसेज टाकतो, जेव्हा सेवेसाठी आपल्याला आवाहन करतो तर त्यामध्ये आपला स्वतःचा तर स्वार्थ आहेच, आपलं स्वतःचं तर कल्याण होणारच आहे, पण आपल्याला मनाला हे असं वाटेल की आपण समाजासाठी तरी काय करू शकलो. हे आपल्याला प्रत्येकाला कुठेतरी म्हणजे मनाला जाणवलं पाहिजे की आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. तर आता आपला नाम जप यज्ञ सप्ताह 9 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान आपण प्रत्येकाने प्रहर सेवेसाठी नावं द्यायची आहेत. ग्रुपवर टाकलं जाईल, प्रत्येकाने 1 तास महाराजांच्या सेवेसाठी द्यायचं आहे. गुरुचरित्र नाव नोंदणी आपली चालू आहे. अजून परत नंतर आपले विविध याग आपल्या सप्ताह काळामध्ये होत असतात. त्या सप्ताह काळामध्ये वेळोवेळी आपण सांगत असतो की पाठाला या, यागाला या. प्रत्येक वेळेस आपण त्या सेवा ज्या ज्या आपण ग्रुपवर टाकतो त्या त्या सेवेसाठी आपण उपस्थित राहायचे आणि आपल्या या स्वामी पुण्यतिथी निमित्त जो सप्ताह आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग नोंदवायचा आहे. बाकी आपला अजून स्वामी सेवा मासिक अंक, हे जे मासिक अंक आहे हा आपल्याला आता ऑनलाईन पण होणार आहे. ऑनलाईन ऍप आपल्या मोबाईलवर घेऊ शकणार आहे, कारण धकाधकीच्या जीवनात वाचन हा प्रकार आपण सोडून दिलेला आहे. पुस्तकं वाचायची म्हणजे की आपल्याला वेळ नाही, मोबाईल आपण 4 तास बघू शकतो एकदा बसल्यावर. त्यामुळं आता आपलं पूर्ण असं काळाच्या याच्यानुसार आपण फॉरवर्ड झालेलो आहे. स्वामी सेवा मासिक अंक हा सुद्धा आपल्याला मोबाईलवर ऍप घेऊन आपण ते स्वामी सेवा मासिक अंक पण घेऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये बरीचशी माहिती असतील. काही वेगवेगळ्या आजारांवर, वेगवेगळे सण वार व्रत वैकल्य कसे करायचे, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आपण फक्त सण करतो, तो पोळ्या करायच्या आणि खायच्या एवढंच नाही, त्याचं वैज्ञानिक आणि त्याच्या मागचं कारण काय तो सण करायचा हे पूर्णपणे आपण ह्याच्यामध्ये दिलेलं असतं. आणि त्याचा कसा तो साजरा कसा करायचा, त्या दिवशी काय स्तोत्र मंत्र घ्यायचे हे सर्व आपण याच्यामध्ये दिलेलं असतं. त्याच्यामुळं आणि बाकी इतर सर्व माहिती इतर सर्व या मासिकामध्ये दिलेली असते. त्याच्यामुळं या मासिकाचे सभासद आपण म्हणजे असे पण होऊ शकता. मासिक वर्षभर तुम्हाला ते मासिक मिळतील आणि आपल्या मोबाईलवर पण तुम्ही घेऊ शकता. बाकी आपलं त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथे मोठं हॉस्पिटल होत आहे, मोफत हॉस्पिटल होत आहे. तर त्यासाठी जनकल्याण योजना 200 दर महिन्याचे 151 रुपये आपल्या अकाउंटमध्ये कट होतात. ऑनलाईन आहे ते. प्रत्येकाने जनकल्याण योजनेचे खूप अनुभव आहेत. प्रत्येकाला जनकल्याण योजना फॉर्म भरल्यानंतर मोठे मोठे अनुभव आलेले आहेत, ते पण आपण ग्रुपवर वेळोवेळी टाकत असतो.
जनकल्याण योजना आपण त्याचा फॉर्म भरायचा आहे। खाली आपले जमदाडे साहेब असतील, किशोर पाटील असतील, ते जनकल्याण फॉर्म साठी खाली बसलेले आहेत। बाकी आपण जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी आपल्या सप्ताहात नाव नोंदणी करायची आहे। झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराज गुरुमाऊली चरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ।